डोंबिवली खंबाळपाडा परिसरातील चौधरीवाडी मैदानात आरएसएसच्या वीर सावरकर शाखेवर दगडफेक करण्यात आली। रात्री 8 वाजेच्या सुमारास लहान मुलं प्रशिक्षण घेत असताना अचानक शेजारील जंगल आणि इमारतीतून ही दगडफेक झाली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। ही शाखा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वीर सावरकर शाखा असून या ठिकाणी शाखा अध्यक्ष संजू चौधरी आणि शिक्षक पवन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही महिन्यांपासून मुलांना प्रशिक्षण दिले जात होतं। दगडफेकीनंतर संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून सध्या कार्यकर्त्यांकडून टिळकनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र या घटनेनंतर कल्याण डोंबिवलीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालं असून आरोपीचा शोध अद्याप सुरू आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या मैदानात मोठ्या प्रमाणात पोलिसांनी बंदोबस्त देखील लावलेला आहे। आगार प्रमुखावर कारवाई करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण केलंय। तर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव एसटी आगाराचे प्रमुख गोविंद जवजाळ आणि आणखी 3 कर्मचाऱ्यांच्या विरोधात एसटी बस महिला वाहकाच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करताना बदली किंवा त्यांच्या विरुद्ध एसटी प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नसल्याने त्यांच्या विरुद्ध कारवाई व्हावी आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांचं निराकरण व्हावे यासाठी मागील 4 दिवसांपासून शेगाव बस स्थानकासमोर एसटी कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले। तर विभाग नियंत्रक या आरोपींच्या बचावासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप करत जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा विदर्भ एसटी कामगार संघटनेचे विदर्भ संघटक प्रमोद पोहरे यांनी दिला। एसटी महामंडळ शेगाव आगार बसस्थानक च्या समोर मी प्रमोद पोहरे सरचिटणीस विदर्भ एसटी कामगार संघटना बेमुदत आमरण उपोषण गेल्या 4 दिवसापासून करीत आहे। शेगाव येथील आगार व्यवस्थापक गोविंद जवजाळ यांच्यावर व त्यांचे 3 सहकारी यांच्यावर विनयभंगाचा फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे। त्यांनी आगारातील वाहक महिलेची पिळवणूक केली, तिच्यावर अत्याचार केले, गैरवर्तन केलं, त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे। मात्र बुलढाण्याचे विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाट यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी करून तसेच उच्च न्यायालयाने यासंबंधी आदेश देऊन महामंडळाचे अधिकारी वरिष्ठ कुठलीही कारवाई या आरोपीवर गोविंदा जवजाळ आगार व्यवस्थापक शेगाव व त्यांचे सहकारी आरोपी यांच्यावर कारवाई करत नाही। त्यामुळे आम्ही हे उपोषण सुरू केलेलं आहे आणि आमच्या काही चालका बंधूंच्या पर्यायी नोकरीच्या संदर्भात प्रश्न होते। ज्यांनी कायदेशीर पर्यायी नोकरी मिळवण्यासाठी मेडिकल केलेलं आहे त्यांना पर्यायी नोकरी हे विभाग नियंत्रक देत नाही आणि जे बोगस प्रमाणपत्रावर लागलेले आहे त्यांना पर्यायी काम देत आहेत। याचा अर्थ काहीतरी पैसा घेऊन किंवा देवाणघेवाण करून विभाग नियंत्रक आगार व्यवस्थापक हे काम करीत आहेत। तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि व्यवस्थापकीय संचालक MSRTC मुंबई यांनी फोन केल्यानंतर आज त्या विभाग नियंत्रक इथं आल्या होत्या, परंतु त्यांनी आमची कुठलीच गोष्ट ऐकली नाही, कारण की सर्व काम इल्लीगल आहे आणि ते जर बरोबर करते तर त्यांची बाजू उघड होऊ शकते। म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही आहे ते उपोषण चालू ठेवा, आम्ही तुमची बाजू सोडू शकत नाही। करिता माननीय परिवहन मंत्री साहेब तसे एसटीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक साहेब यांनी आमच्या या उपोषणाची दखल घ्यावी आणि ह्या गोविंदा जवजाळसारख्या या आरोपीवर गैरकृत्य करणाऱ्या आरोपीवर कारवाई करावी अशी मागणी मी विदर्भ एसटी कामगार संघटनेच्या माध्यमातून करतोय। यवतमाळमध्ये कृषी महोत्सव कृषी कीर्तनातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। तर इथल्या समता मैदानात आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सव आणि प्रदर्शनात शेतकऱ्यांना कृषी कीर्तनाच्या माध्यमातून कापूस आणि इतर पिकांची लागवड तंत्रज्ञान तसेच कृषीविषयक माहिती देण्यात आली। केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूरचे डॉक्टर बाबासाहेब फंड यांनी हा कीर्तनाचा प्रबोधनपर कार्यक्रम सादर केला। कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी कपाशी आणि इतर पिकाची लागवड तंत्रज्ञान, बी बियाणे निवड, पेरणीची पद्धत, एकात्मिक कीड व्यवस्थापन, एकात्मिक रोग व्यवस्थापन, रासायनिक कीडनाशकाची फवारणी करताना घ्यावयाची काळजी, त्याचबरोबर काढणी आणि काढणी पाश्चात तंत्रज्ञान इत्यादी बाबींची माहिती त्यांना यावेळी दिली। जागरूकतेने हे म्हणत नाही की मला हेच अमुक कीटकनाशक द्या, अमुक औषध द्या। आता ती गरज आहे, तंत्रज्ञान साक्षर होण्याची आपल्याला गरज आहे। नुसतं लिहिता वाचता येणं म्हणजे साक्षरता नाही आजच्या काळामध्ये। आजच्या काळामध्ये तंत्रज्ञान अवगत करून घेणं आणि त्याबद्दलची माहिती असणं त्याला साक्षरता असं म्हणतो। जर आपल्याला लिहिता वाचता येते फक्त, परंतु एखादी तंत्रज्ञान नेमकं काय आहे हे माहीत नसेल तर त्याला आपण साक्षर म्हणू शकत नाही आजच्या काळामध्ये। राजाचं या अन्नदात्याचं ज्ञानवर्धन झालं असावं आणि त्या ठिकाणी जी भैरवी आहे, ज्या पद्धतीनं पंढरीचा वारकरी पांडुरंगाचं दर्शन घेऊन तृप्त मनाने माघारी जातो, त्याच पद्धतीची ही भैरवी आहे। जातो माघारी हे अन्नदाता, तुझे ज्ञानवर्धन झाले आता।
जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी हे अन्नदाता, जातो माघारी हे अन्नदाता, तुझे ज्ञानवर्धन झाले आता, तुझे ज्ञानवर्धन झाले आता, तुझे ज्ञानवर्धन झाले. जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी हे बळी राजा, जातो माघारी हे अन्नदाता, तुझे ज्ञानवर्धन झाले श्री क्षेत्र मढीच्या दिशेने विंचूर विठ्ठलवाडी इथल्या मानाची काठी जी आहे ती प्रस्थान झाली आहे. श्री क्षेत्र मढी ते कानिफनाथांच्या यात्रा उत्सव हा होळीपासून ते गुढीपाडवापर्यंत चालत असतो. यावेळी निफाड तालुक्यातील विंचूर इथल्या विठ्ठलवाडी पवार वस्तीवरील चैतन्य कानिफनाथाचे मंदिर इथून गेल्या 20 वर्षांची परंपरा असलेल्या मानाची काठी हे श्री क्षेत्र मढीच्या दिशेने आज रवाना झाली आहे. विंचूर विठ्ठलवाडी बाळासाहेब पवार यांच्या वस्तीवरील आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या कानिफनाथांच्या काठी पायी यात्रेत सहभागी झालेत. तर मोठ्या भक्तिमय वातावरणात वाजत गाजत ही 25 फूट उंच अशी काठी मढीच्या दिशेने प्रस्थान झाली आहे. आणि त्यांचे गुरु कांडेकर, शंकर कांडेकर आणि त्यांचे गुरु दादा वाळेकर, अशा पद्धतीनं आमची गुरु परंपरा आहे. आणि माझं नाव बाळासाहेब पुंडलिक पवार. मी आता जवळपास 19 वर्षापासून पायी दिंडी चालवतोय. तर अशा पद्धतीने सगळे गावातले लोक किंवा बाहेरगावची चांदवड, निफाड, येवला, आजूबाजूचे जे असतील, मालेगाव, इथून आमच्याकडे थोडेफार म्हणजे प्रत्येक ठिकाणचे थोडे थोडे लोक येतात. असे मिळून जवळपास 100 लोक पायी जातात. आणि नंतर 500 लोक बसनं गाड्याने येतात. मागून बस केलेल्या असतात, प्रायव्हेट गाड्या असतात. अशा पद्धतीने येतात तिथं. तुम्ही विचारा तसं मी सांगतो ना. बरं, तुमचे नाव कसं? आमचं कानिफनाथ मंदिर विठ्ठलवाडी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. इथून आमची दरवर्षी परंपरेने जवळपास म्हणजे आता 20 वर्ष झाली, 20 वर्ष चालू आहे पायी दिंडीचं. त्याच्या आधी पण बसनं, रेल्वेने जात होती. त्याच्या आधी बैलगाडीने जात होती. म्हणजे पूर्वपार आमची पिढ्याने पिढ्या ही परंपरा आहे. तर आता आम्ही आज 9 तारीख आज इथून प्रस्थान करणार आहे. आणि 19 तारखेला मढीला साधारण म्हणजे त्या दिवशी सकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम, काठी मिरवणूक हे सगळं होतं. सर्व लोक येतात, मलिदाचा निवद करतात आणि महाप्रसाद घेऊन आणि परत पैठण मार्गे पुन्हा घरी येतात. अशा पद्धतीने आमची काठी 25 फुटी, म्हणजे पहिली जास्त मोठी होती पण आम्हाला गाडीवर न्यायला त्रास होता. आम्ही 25 फूट सफिशियंट आहे, काही अडचण नाही आम्हाला त्याची. आणि काठी मोठीच पाहिजे असं काही नाही, त्याचं निशाण आहे ते देवाचं. आणि काठी ही कालिकेचं प्रतीक आहे. नाथाच्या दरबारात ती कालिका म्हणून असते आणि सर्व गोपाळांचं, बाळगोपाळांचं रक्षण करते अशी आमची श्रद्धा आहे. तर दहिसर इथे जागतिक महिला दिनानिमित्त सुपर वहिनी साहेब कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. तर वार्ड क्रमांक 3चे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रिद यांनी जागतिक महिला दिनानिमित्त दहिसर इथल्या केतकीपाडा इथे सुपर वहिनी साहेब कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यात महिलांनी आवर्जून हजेरी लावली असून वेगवेगळे खेळ खेळताना त्या पाहायला मिळाल्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. आणि यशोधन फाउंडेशन यांच्या वतीने आपण सुपर वहिनी साहेब म्हणून महिलांसाठी करमणुकीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे महिलांसाठी गेम्स आहेत, बक्षीस आहेत आणि ज्या महिला जेवढ्या सहभागी झाल्यात त्या प्रत्येक महिलेला काही ना तरी काही या ठिकाणी आम्ही भेट देणार आहे. आणि म्हणूनच आपण बघताय
हजारोच्या संख्येने ह्या ठिकाणी भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्या आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा आमच्या शिवसेनेच्या नेत्या मीनाताई कांबळी, आमचे स्थानिक आमदार मागाठाणेचे आमचे मार्गदर्शक प्रकाशदादा सुर्वे, तसेच विधानसभेचे आमदार आणि शिवसेनेच्या सचिव सौ मनीषाताई कायंदे, त्याचबरोबर आमच्या या विभागाच्या महिला विभाग प्रमुख मीनाताई पानमन, सगळ्याच महिला या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित झाल्या. त्यांनी प्रत्येकाला शुभेच्छा दिल्या आणि गेली 2.5 ते 3 वर्ष माननीय आताचे उपमुख्यमंत्री तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या आणि त्या प्रत्येक महिलेला लाभ मिळाला आणि शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर या जागतिक महिलाचा दिनाचा औचित्य साधून अनेक कार्यक्रम शिवसेनेच्या माध्यमातून होत आहेत. आणि म्हणूनच आम्ही सुद्धा प्रभाग क्रमांक 3 मध्ये आयोजक ऋषिकेश ब्रीद आणि ममता ब्रीद यांच्या माध्यमातून यांनी या ठिकाणी महिलांसाठी खास हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलं आणि सर्व महिलांना या कार्यक्रमाला उपस्थित झाल्या. अजून सुद्धा बराच वेळ लागणार आहे आणि प्रत्येक महिला या ठिकाणी आनंदी आहे. मी सुद्धा आलेल्या सर्व भगिनींना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. आपण या प्रभागाचे नगर अजिबात नाही. शिवसेनेचं ब्रीदवाक्य आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आम्ही नवे ते 100% समाजकारण करत असतो आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कधीही आम्ही असे कार्यक्रम घेत नाही. सामाजिक कार्यक्रम या आम्ही नेहमीच कार्यक्रम घेत असतो. महिला दिवस असू दे, बाल उत्सव असू दे किंवा अनेक बचत गटाच्या माध्यमातून असू दे, रक्तदान शिबिर असू दे, वेगवेगळे जे कार्यक्रम असतात ते हे तर आमचं बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला दिलेलं एक आम्हाला नेहमीच त्यांची शिकवण आहे की प्रत्येकाच्या घरापर्यंत कार्यकर्ता पोहोचला पाहिजे आणि त्याला ही सेवा दिली पाहिजे. आणि म्हणून कधी आम्ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून असे कार्यक्रम आम्ही कधी घेतले नाहीत. आपण बघितलेत प्रभाग क्रमांक 3 मध्ये अनेक वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी या अगोदर सुद्धा गेली 5 वर्ष मी नगरसेवक असताना सुद्धा घेतले. आता सुद्धा सतत सातत्याने काही ना काहीतरी सामाजिक उपक्रम असतात, विकासाचे कार्यक्रम असतात आणि आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या माध्यमातून या मागाठाणे विधानसभेमध्ये अनेक महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून असू दे किंवा अंगणवाडीच्या माध्यमातून असू दे, महिलांना हाताला काम आणि महिलांचा सन्मान कसा राहील हे आम्ही नेहमीच बघत असतो. आदरणीय उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली असे अनेक उपक्रम आम्ही यापुढे सुद्धा समाजासाठी करणार आहोत आणि करत राहू. पंढरपूरच्या बाजारात शेवग्याची आवक वाढल्याने 30 ते 35 रुपये किलोने शेवग्याची विक्री केली जाते. तर पंढरपूरच्या बाजारात शेवग्याची आवक वाढल्याने मागील महिन्यात 300 ते 400 रुपये किलो दराचा शेवगा आता 30 ते 35 रुपये किलो दरावर आलाय. मागील महिन्यात 300 ते 400 रुपये किलो दराने शेवग्याची विक्री होत होती. आता शेवग्याची आवक वाढल्याने पंढरपूरच्या बाजारात 30 ते 35 रुपये किलो दराने शेवग्याची विक्री होते. त्यामुळे शेतकरी चिंतेत असल्याचं दिसून येत आहे. शाबेरा हापूस गेल्या महिन्यात 300 रुपये किलो होते. आता ह्या टायमात 10 रुपये किलो झालाय. आता काय बी त्याला बघ. माझं नाव सोहम शिंदे. गेले 10 वर्ष झालं मी व्यापारात आहे. शेवगाचा गेल्या महिन्यात साधारण 1-1.5 महिन्याखाली भाव होता 250 ते 300 रुपये किलो. तर त्या शेवगा रेट झाला आता 30 ते 35 रुपये किलो. मार्केटमध्ये आवक वाढल्यामुळे शेवगाचे रेट पूर्णपणे कमी झाले. तसेच बाकीचे भाजीपाले रेट कमी झालेले आहे. भारतीय संघाच्या विजयानंतर भिवंडीत जल्लोष साजरा करण्यात आलाय. तर दुबई इथे खेळवल्या गेलेल्या ICC वर्ल्ड चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वात खालील भारतीय क्रिकेट संघानं न्यूझीलंड संघाचा 4 गडी राखून पराभव केलाय. या विजयानंतर संपूर्ण देशभरात जल्लोष साजरा करण्यात आलाय. भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी भिवंडी शहरातील तरुणाई रात्री एकवटली आणि त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत, ढोल ताशांच्या गजर करत, भारतीय ध्वज फडकवत एकच जल्लोष साजरा केला. यावेळी शेकडोच्या संख्येने तरुण रस्त्यावर उतरले होते. फाल्गुन महिन्यातील फाल्गुन शुद्ध आमलकी एकादशी निमित्त पंढरपुरात हजारो भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.
सकाळपासून विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा नदी प्रदक्षिणा मार्ग, चौफळा, महाद्वार, पश्चिम द्वारासह दर्शन रांग ही भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली. आज विठ्ठल दर्शनासाठी किमान 4 ते 5 तासांचा कालावधी लागतोय, तर मुख दर्शनासाठी 1.5 तासांचा कालावधी लागतोय. प्रयागराज इथल्या पवित्र गंगाजल कलशाचे नंदुरबारमध्ये महापूजन करण्यात आलं असून 1000 जोडप्यांच्या हस्ते महाआरती देखील करण्यात आली. तर प्रयागराज इथल्या कुंभमेळ्यात अनेक परिवाराला जाता आलं नाहीये, त्या कुटुंबातील व्यक्तींना देखील पवित्र गंगाजलचे पूजन करता यावे, तसेच पवित्र त्रिवेणी संगम इथल्या पाण्याने स्नान करता यावे, यासाठी आज नंदुरबार इथे प्रयागराज इथल्या त्रिवेणी संगम मधील पवित्र गंगाजल महाकलशाची महापूजा आणि महाआरती नंदुरबार इथे करण्यात आली. हजारो जोडप्यांच्या उपस्थितीत पूजा आणि महाआरती करण्यात आली असून या महाआरतीला माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, माजी आमदार शिरीष चौधरी हे देखील सपत्नीक सहभागी झाले. यावेळी जिल्ह्यातील शेकडो संत महात्मा या महाआरतीला सहभागी झाले. प्रथम कुंभमेळ्यातील त्रिवेणी संगमावरील पवित्र गंगाजल महाकलशाचे पूजन करण्यात आलं आणि त्यानंतर महाआरती करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांना पवित्र गंगाजलचे बॉटल वाटप करण्यात आले. जवळपास 1 लाख गंगाजलच्या बॉटल वाटप करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आलंय. तर या कार्यक्रमात हजारो भाविक सहभागी झाले. आमंत्रित केलं होतं, पण त्याचे कार्यक्रम दुसरीकडे होते. आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक असल्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाही, पण त्यांनी आपल्याला शुभ संदेश पाठवला आहे. एक चांगलं उत्तर काय अनुलोम आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून होत आहे, त्याला त्यांनी शुभ संदेश दिला आहे. थोड्या वेळाने त्याचा शुभ संदेश आपल्याला या ठिकाणी ऐकायला जाईल आणि त्यामुळे सरकार मागे आहे, आपल्या जनता मागे आहे, त्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही याची ग्वाही आम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. आणि त्यामुळे आपण आलेल्या सर्व श्रद्धाळूंचं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि हे स्वागत करत असताना आपल्या सर्वांचं पापक्षालन होईल अशी विश्वास व्यक्त करतो आणि साधू संतांच्या या सहवातून आपल्याला आध्यात्मिक ज्ञान मिळेल आणि आपण चांगल्या मार्गाला लागाल आणि आपलं आयुष्य चांगलं जाईल याच्यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो. सूर्यकन्या तापीचं ध्यान करा. गुप्तेश्वर प्रकाशाया रामक्षेत्रे सुंदरी सर्वत्र दुर्लभा तापी विशुष्टाने विशेष. ही भक्तीचं प्रतीक आहे आणि सरस्वती हे नामाचं प्रतीक आहे, ज्ञानाचं प्रतीक आहे. अशा या सूर्यामुळे आपल्याला मिळालं त्या गुरुजनांचं आणि आई वडिलांचं स्मरण करा. गुरुभ्यो नमः, गुरुपादुकाभ्यो नमो नमः, माता पितृ जनकमलेभ्यो नमो नमः. भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात तरुणांनी जल्लोष साजरा केला. केंद्राचं सहकार्य मोठ्या प्रमाणावर मिळतंय म्हणून ही पोटदुखी असल्याचं शंभूराजे देसाई यांनी म्हटलंय. तर बाळासाहेब ठाकरे यांचं व्यक्तिमत्वही कोणीही विसरू शकत नाही. उभाटा गटाला पोटदुखी असल्यानं ते आमच्यावर टीका करतायत. बाळासाहेब ठाकरेंचं व्यक्तिमत्व पिढ्यानपिढ्या महाराष्ट्र विसरू शकणार नाहीये. आता ते हयात नसताना एआयचा वापर करून त्यांचे संदर्भ जोडून त्यांचा आवाजाचा वापर करणं हे देखील चुकीचं असल्याचं शंभूराजे यांनी म्हटलंय. शिवाजी महाराज के वो पूर्व सरकार ने निर्णय लिया हुआ था, इसीलिए इसको मेंटेनेंस के लिए जो भी कोई मेंटेनेंस निधि मिलता है वो पूर्व इसके पहले के गवर्नमेंट ने लिया हुआ निर्णय था. ये सभी बारे में हम लोग माननीय सीएम और डीसीएम साहब से बात करके आपको बताएंगे. आप लोग चाहते हैं कि ये मेंटेनेंस जो है वो बंद कर दिया जाए? इसके बारे में हम लोग सीएम और डीसीएम साहब से बात करेंगे. मैंने इसके बारे में अभी बताया जो व्यक्ति आज हयात नहीं है, आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बालासाहेब ठाकरे साहब,
उनका आवाज़ का आर्टिफिशियल इंटेलिजेंस का यूज़ करके वो आवाज़ में उबाटा को जो लगता है वो वाक्य डाल के वो इसमें डाल के वो बात कर रहे हैं। ये यही बताता है कि हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय शिवसेना प्रमुख बालासाहब ठाकरे साहब की ज़रूरत, उनकी आवाज़ की ज़रूरत आज भी उबाटा के लोगों को पड़ते हैं। वो तो पढ़ने ज़रूरत ही है, क्योंकि बाला साहब ठाकरे साहब एक ऐसा व्यक्तिमत्व था जो पूरे हिंदुस्तान कभी भूल नहीं सकता है, महाराष्ट्र कभी भूल नहीं सकता है। लेकिन आज साहब जीवित नहीं है। आज के प्रेजेंट सिचुएशन पे साहब का जो मन रहता, साहब की जो बात रहती, साहब का जो व्यू रहता, वो अगर साहब हयात रहते तो वो बता सकते थे। लेकिन उबाटा को जो लगता है वो वंदनीय शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे साहब की आवाज़ में डब करके लोगों को सुनाना ये ठीक नहीं है। ओके, थैंक यू सर। आपकी क्या भूमिका है? क्या उनकी कब्र महाराष्ट्र से हटाई जाएगी? देखिए, माननीय मुख्यमंत्री जो महाराष्ट्र सरकार के प्रमुख है, हमारे नेता है, उन्होंने कहा है कि इसको कांग्रेस गवर्नमेंट की शासन में आर्कियोलॉजिकल डिपार्टमेंट का इसको प्रोटेक्शन मिला है। इसीलिए उस बारे में, उस स्ट्रक्चर के बारे में जो भी निर्णय करना होगा वो उनसे बात करके करना पड़ेगा। लेकिन माननीय मुख्यमंत्री महोदय ने कहा है कि हमारी भी इच्छा है कि जो औरंगजेब ने छत्रपति धर्मवीर संभाजी राजे की क्रूर हत्या की और मराठों के ऊपर हमला किया, मराठों को धर्मांतर करने के लिए फोर्स किया, ऐसे औरंगजेब का कोई भी निशाना महाराष्ट्र में न रहे, ये तो हमारी भूमिका ही है। लेकिन गवर्नमेंट कायदे के अनुसार और कायदा कानून के अनुसार चलती है। जो भी डिपार्टमेंट का, सेंट्रल डिपार्टमेंट का इसको स्ट्रक्चर के लिए प्रोटेक्शन मिला है, उसके बारे में लॉ के तहत, कायदा और कानून के तहत आगे की कार्यवाही की जाएगी। दार बंद करून त्यांनी दार बंद केलं, माणसं पळून जातील म्हणून। काय म्हणून? हां, कोणी केलं? बोललं कोण? पण बरोबर आहे, विचारा. चला जरा फास्ट घ्या बरं का, मला ब्रीफिंग घ्यायचं आहे. यांनी टीका केली आहे शिवसेनेवर आणि म्हटले की शिवसेना अमित ठाकरे असं नाव त्यांनी लावायला पाहिजे. या संदर्भामध्ये अमित शहा, माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांच्या नावाचा उल्लेख उबाटाकडनं होणं म्हणजे आज देशाचं नेतृत्व माननीय मोदी साहेब आणि माननीय अमित शहा साहेब करतात. आणि या दोन्ही नेत्यांचं महाराष्ट्राकडं खूप लक्ष आहे. वेगवेगळ्या योजनांच्या मधनं केंद्राचा जादा निधी महाराष्ट्राला कसा मिळेल, महाराष्ट्रातल्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सला केंद्राचं अर्थसहाय्य कसं मिळेल आणि सगळ्यात जादा निधी महाराष्ट्राला देण्याचं काम हे या दोन्ही नेत्यांनी केलेलं आहे. त्यामुळं आम्हाला जर शिवसेना म्हणाल जी धनुष्यबाणाच्या चिन्हावरती माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय, आम्हाला या दोन्ही नेत्यांच्या बद्दलचा अभिमान आहे. आता ज्यांना कुणाला पोटदुखी आहे या दोन देशातल्या नेत्यांच्या बद्दल की त्यांच्या काळामध्ये मिळालं नाही, पण आमच्या काळामध्ये आता एवढं मोठं सहकार्य केंद्राचं मिळतं, ह्याची ज्यांना पोटदुखी आहे ते पोटदुखी पोटी अशा पद्धतीचा उपहासात्मक उल्लेख करतायत. त्यांच्याकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज नाही. सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येच्या आणि मृत्यूनंतर झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ आज बुलढाणा शहर सर्वपक्षीय कडकडीत बंद पाळण्यात आलाय. संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी वाल्मिक कराड यांना फाशीची शिक्षा व्हावी आणि कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज बुलढाणा शहर कडकडीत बंद पाळण्यात आलाय. तर या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील देण्यात आलाय. आपण महाराष्ट्रामध्ये सध्या पाहत आहोत, निर्दोष मरत आहे आणि गुन्हेगार रस्त्यावर मोकाट फिरत आहे. महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस वाढते अन्याय, अत्याचार आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा वेगळ्या भाषेत या ठिकाणचे लोक हे समाजकंटक बोलत आहेत. आज ही एकदम दयनीय अवस्था आपल्या महाराष्ट्राची आणि सर्व शहरांची झालेली आहे. या गुंडगिरीला समूळ नष्ट करण्यासाठी, अन्याय अत्याचार नष्ट करण्यासाठी
आज तमाम नागरिक, सर्वसामान्य जनता ही रस्त्यावर उतरून आज जे बंदचं आवाहन केलं सर्व पक्षांनी, सर्व समाजांनी, सर्व नागरिकांनी, या आव्हानाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत बुलढाणा शहर सुद्धा 100% यशस्वीरित्या बंद ठेवण्यामध्ये सर्व नागरिकांनी सहभाग दाखविला. तमाम नागरिकांचे आम्ही सर्वजण आभार मानतो. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ज्या पद्धतीने केली गेली त्या पद्धतीनं त्यांचे जे मारेकरी त्यांना कठोरची कठोर शिक्षा व्हावी याकरता आज बुलढाणा या शहरामध्ये कडकडीत बंद पाडण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व पक्षीयांनी आज बंदचा प्रतिसाद दिला आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची जी विकृत मनोवृत्तीच्या पद्धतीने हत्या करण्यात आली, समाज माध्यमावर आणि वृत्तपत्रात आलेले फोटो पाहून अत्यंत मन व्यथित झाले. अशा घटना आपल्या प्रगत सुसंस्कृत संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात पुन्हा घडू नये यासाठी सर्वांनी एकत्र येऊन या गुन्हेगारी प्रवृत्तीचा नायनाट करणे अत्यंत आवश्यक आहे. शांतताप्रिय महाराष्ट्रामध्ये या काळामध्ये ज्या घटना घडत आहे आणि त्याचाच कळस म्हणून संतोष देशमुख यांची अतिशय निर्घुण हत्या हा तर अगदी याचा कळस झालेला आहे. आणि अशा हे जे अत्याचारी वृत्ती, गुन्हेगारी वृत्ती या महाराष्ट्रात वाढते, ही वृत्ती संपवण्यासाठी जे महाराष्ट्राला आणि बुलढाणेकरांना आव्हान केलं आपण, त्या आव्हानाला सर्व नागरिकांनी 100% उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन स्वयंस्फूर्तीने आपली दुकानं, प्रतिष्ठानं बंद ठेवली. याबद्दल मी सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. चांगला मेकअप करून पक्षाच्या कार्यक्रमात मटकायचं एवढंच काम महिला आयोग अध्यक्ष करतायत असा टोला रोहिणी खडसे यांनी लगावलाय. तर राज्यात आणि देशात महिला अत्याचार वाढतायत, महिला आज कुठेही सुरक्षित नाहीयेत याचा निषेध करत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. मंत्र्यांचे तर खरं सत्कार केले पाहिजेत, रोज उठायचं आणि महिलांच्या बाबतीत अपशब्द काढायचे काम करतायत. गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करते. पर्समध्ये रामपुरी चाकू ठेवा, मिरची पावडर ठेवा आणि तुम्ही संरक्षण करा असं त्यांनी यावेळी म्हटलंय. तर लाडक्या बहिणींना मत मिळवण्यासाठी वेगवेगळी प्रलोभनं देण्यात आली आहे. तर लाडक्या बहिणींच्या आयुष्यात मानधन वाढ करून देऊ असं म्हटलं होतं. आज अजित पवार अर्थसंकल्प सादर करतायत. दिलेली सर्व आश्वासनं या सरकारने पूर्ण करावी एवढीच अपेक्षा असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यामधले मुलींच्या अत्याचाराच्या घटना वाढल्या असेल. दररोज रोज आपण जेव्हा TV चालू करतो तेव्हा नवीन कुठली ना कुठली महिला अत्याचाराची घटना ही समोर येताना दिसते. म्हणजे पुणे आधी आपल्याला म्हणायचं आपण की पुणे तिथे काय गुन्हे, तसं आता म्हणायला लागतंय पुणे तिथे गुन्हेच झालेत का काय. कारण रोज गुन्हे म्हणजे पुण्याचं आता गुन्हे नाव करून द्यायला काय हरकत राहिलेली नाही असं म्हणायला लागेल. पण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं कुठलंही गाव, असा कुठलाही जिल्हा राहिलेला नाही आहे की जिथे महिला अत्याचाराच्या घटनांची नोंद झाली नाही. आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे एकच मागणी आहे की जो शक्ती कायदा महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मंजूर झालेला, त्या कायद्यामध्ये अशा काही तरतुदी केलेल्या होत्या की जेणेकरून गुन्हेगारांवरती आळा घालण्यासाठी मदत झाली असते. तो शक्ती कायदा 3-3.5 वर्ष झाले अडगडीत पडला आहे. तो का मंजूर केला गेला नाही सेंट्रल गव्हर्नमेंटकडून, तो का पुढे मंजूर होऊन आपल्याकडे आला नाही याचे अनेक अनुत्तरित प्रश्न आम्हाला आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं मागतोय. त्याचबरोबर जेव्हा अशा घटना महाराष्ट्रामध्ये होत आहेत तेव्हा पोलीस यंत्रणा काय करते, त्या पोलीस यंत्रणा त्यांच्यावर कडक कारवाई का करत नाही आहे हाही आमचा सवाल आहे. कारण अनेक ठिकाणी आपण बघतोय ती घटना नोंदवायला देखील महिला जिच्यावर अत्याचार झालेला आहे त्या महिलेला संघर्ष करावा लागतो. 2-2, 4-4 दिवस ती घटना नमूद केल्या जात नाही का तर फक्त ती रेकॉर्डवर येऊ नये. त्या महिलेला सुरुवातच पोलीस स्टेशनपासून होते की तिच्यावर तिला नोंद करत असताना तिची तक्रार घेतली जात नाही. तक्रार घेतली गेली तर कारवाईला उशीर लागतो. कारवाईला उशीर लागल्यानंतर ते कोर्टात जातं. कोर्टात गेल्यानंतर 10-12 वर्ष जर आम्हाला न्याय मिळत नसेल, माझ्या माता भगिनींना न्याय मिळत नसेल तर त्या न्यायाला अर्थ राहत नाही. शेवटी म्हणतात ना जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनायड. कमी पडतच आहे ना. जर त्या फक्त मला असं वाटतं काहीतरी फक्त चांगलं मेकअप करून हायली फायली चांगलं जायचं आणि सगळ्या पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये मटकायचं एवढंच तिथे काम दिसतंय.
नमस्कार, मी अभिनेता आनंद खारेकर. न्यूज मराठी 24/7 आपल्या वर्धापन दिनानिमित्त एक मोठी एकपात्री अभिनय स्पर्धा घेऊन येत आहेत. कलावैभव महाराष्ट्राच्या नावाची. याचं आयोजन लेखक दिग्दर्शक आणि माझे मित्र निखिल कटारे करत आहेत आणि मला वाटतं ही सगळ्यात मोठी एकपात्री अभिनय स्पर्धा आहे. त्याचं प्रथम पारितोषिक 51,000, द्वितीय 21,000 आणि तृतीय 11,000 आहे. ही एवढी मोठी स्पर्धा आहे आणि 15, 17, 18 मार्चला या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर तुम्ही फार मोठ्या संख्येने या स्पर्धेत भाग घ्यावा असं मला वाटतं आणि सगळ्या स्पर्धकांना माझ्याकडून खूप खूप मनापासून शुभेच्छा.